राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम जय जय राम ॐ श्री गणेशाय नमः। ॐ श्री सरस्वत्यै नमः। ॐ श्री गुरुभ्यो नमः। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। हरि ओम, नमस्कार. आपण या समासातला आत्मज्ञान हा मुख्य समास बघत आहोत.
आणि रामदास स्वामींनी जे सांगितलं, ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, त्याची ते आपल्याला तोंड ओळख करून देत आहे. हे आत्मज्ञान, स्वरूप, स्वस्वरूप, सत्य, हे सगळं एका अर्थाने घ्यायचं आणि त्याचा ते आपल्याला काय जाणीव करू इच्छित आहेत की मी माझं व्यक्तिमत्वाचा जो गाभा आहे ना, तो ज्या कोणाला सुख होतं असं आपण म्हणतो, मला सुख पाहिजे, तर हा मी कोण ते कळण्यासाठी, ते जाणून घ्यायची सगळी खटपट आहे. त्याला ते म्हणतात ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आणि मग हे आत्मज्ञान कुठे मिळतं, तर वेदांतामध्ये मिळतं. आणि वेदांताचं शिखर, ज्याला त्यांनी ज्ञानाची शिग असं म्हटलं, ते महावाक्य, ते की म्हणजे नुसतं मी जड वस्तू नाही एवढं समजणं पण महावाक्य नाही, किंवा मी आत्मा आहे, मी या जगापासून वेगळा आहे हे समजणं पण महावाक्य नाही. पण अखंड बोध झाला पाहिजे. म्हणजे काय झालं पाहिजे की मी आणि जग यात सध्या जे द्वैत आहे ते संपूर्ण झाल्याशिवाय सुख मिळणार नाही, असा अद्वैत वेदांताचा सिद्धांत आहे. आणि तो या महावाक्य उपदेशामध्ये वेगवेगळ्या अँगल्सनी सांगितला आहे. आणि त्याचा विचार केल्यावर समजेल जप करून होणार नाही, हे आपण गेल्या वेळी बघितलं. आणि हे सुद्धा बघितलं की आत्मा म्हणजे प्रासंगिक संबंधांचे मूळ आहे. ते मूळ म्हणजे माझे खरं स्वरूप आहे. म्हणजे मी गेल्या वेळी बघितलंय की मी शिक्षक आहे, समजा मी गृहिणी आहे, पण मग मी ऑफिसमध्ये काम करत असताना गृहिणी नाहीये. पण आपले जे संघर्ष होतात की नाही, ते कॉन्फ्लिक्ट ऑफ ड्युटीज असं आपण म्हणतो, की मी खरं करू काय, किंवा मी माझी खरी आयडेंटिटी कुठली. तर हे आपण गेल्या वेळी बघितलं. आणि ह्या सगळ्याची परिणिती आपण संत म्हणतात की ब्रह्म आत्म ऐक्य ज्ञान, किंवा आपल्या सोप्या भाषेमध्ये आपण त्याला अत्यंत आनंदाची अवस्था असं म्हटलं. मग हे जाणण्याची जरूर काय आहे, जरूर का असं आहे बघा. आपण आता थोड्या वेगळ्या तऱ्हेने विचार करू. म्हणजे काय होईल, ही महावाक्य ना आपल्या अगदी जवळ येते. म्हणजे जसं आपला पासवर्ड आपण लक्षात ठेवतो की नाही, तशी वाक्य अगदी आपल्या निकट आतल्या मनाच्या आतल्या थरात आपण त्याच्यावर विचार करू शकू. कारण रामदास स्वामींनी आपल्याला जप विचार करायला सांगितलाय, जप नाही. विचार जी गोष्ट आपल्या नेहमी लक्षात आहे त्याच्यावरच आपण विचार करू शकतो. तर बघा, आता मी एक 3-4 प्रश्न आपण जे म्हणतो, जे मी आता हे मी माझे नाही बरं, आपण सगळ्यांशी कोणाशी बोलतो त्याच्यातनच आलेले आहेत. काय प्रश्न आपले पुष्कळ प्रश्न असतात आपल्याला. त्या सगळ्या प्रश्नांचं मूळ काय, की आता काय समजा आपण रिटायर झालोय म्हणा, किंवा कोविडमुळे घरी बसलोय म्हणा, किंवा आणि कुठल्या कारणाने, तर आता कोविडमुळे घरी बसलोय तर ड्रायव्हिंग थांबलंय, किंवा आता काय गेट टुगेदर, ह्याला बोलवा त्याला बोलवा, ह्याच्याकडे जायचं त्याच्याकडे जायचं, ते थांबलंय. पण मी आहे ना, माझ्या मीचा इतका सगळा वेळ आहे, या माझ्या मी करू काय आहे प्रश्न. कोणी कबूल करतात, कोणी कबूल नाही करत, या कोणी व्यक्त नाही करत, पण आहे तर प्रश्न खराच. किंवा मग आता आहे, मग मी तर आहे, मग त्याला कसं सुखी करायचं. कारण मग बाहेर मॉलमध्ये जायचं, इकडे तिकडे, आता सुरक्षिततेसाठी नाही जात आपण, मग सुखी करणार कसं त्याला. किंवा निदान त्याची तक्रार तरी बंद कशी करायची. तर ह्या सगळ्याची प्रत्येकाच्या एकाला एक सोल्युशन सांगितलं तर म्हणजे हे नको, मला हे आवडत नाही, मला दुसरं सांगा. तर संत काय म्हणतात की आधी हा आपण विचार करू, मला हा प्रश्न, हे मला सगळे प्रश्न, मला प्रश्न का आहेत, प्रश्नच काय आहेत मुळामध्ये मला. कारण या प्रश्नांच्या मुळाशी आहे की मी सध्या जो आहे तो अपूर्ण आहे, आणि मला पूर्ण झाल्याशिवाय, पूर्ण व्हायची ओढ आहे,
पण मी पूर्ण व्हायची ओढ असे शब्द न वापरता मी म्हणतो काय, मला सुखी व्हायचंय. आणि संत सांगतात की सुख, समजा आम्हाला काय आवडीची वस्तू मिळाली खायला, ती म्हणा, किंवा आवडीचा व्यक्ती भेटली, तर संत म्हणतात त्या व्यक्तीतनं, त्या पदार्थातनं आपल्याला सुख मिळत नाही. तर हे आपल्याला जे सुख मिळतं ना, ते तन्मयतेपोटी मिळतं. त्या 2 क्षण, समजा मला लाडू आवडतो, मी लाडू तोंडात घातला, खाल्ला लाडू, मग ते 2 क्षण सगळ्या माझ्या मनातले जे तरंग आहेत ना, ते शांत होतात. मग त्या तन्मयतेपोटी तन्मयता होते. माझं मन आणि लाडू एक होतो. तर ते तन्मयता म्हणजेच आनंद आहे. मग संत म्हणतात की माझी आवड कुठे आहे ते मी शोधून काढलं पाहिजे. आणि हे जिथे माझी तन्मयता लागेल, ते तन्मयता हेच त्याला चिरंजीवी उत्तर आहे, असं संतांचं म्हणणं आहे. आणि हे चिरंजीवित्व तेच महावाक्यात सांगितलं आहे. असा संबंध आहे बघा. आणि असं रामदास स्वामी आपल्याला घेऊन जातात. त्यांनी बघा वेदांताचा सिद्धांत सोडला नाही. शंकराचार्यांची जी शिकवण वेदांताची ती सोडली नाही. पण समर्थांचा अप्रोच कसा आहे, थोडा शंकराचार्यांपेक्षा जरा वेगळा आहे. कसा वेगळा आहे? शंकराचार्यांनी काय केलं, त्या काळच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी विद्वानांमध्ये त्यांनी वावर ठेवला. गावातल्या, राज्यातल्या, त्या राज्यातल्या विद्वानांना त्यांनी वादविवाद करून जिंकलं. आणि अपेक्षा अशी, या विद्वानांना जिंकलं तर त्या जिंकण्याची जी विचार पद्धती, त्या विद्वानांना जिंकल्यावर बाकीच्यांनी पण ते विद्वानांना ते फॉलो करतील, राजाला फॉलो करतील, अशी त्यांची पद्धती, की विद्वानांना जे मान्य आहे. समर्थ काय म्हणले, ते आता विद्वान नको मला, मी डायरेक्ट मी त्या जनसामान्यांपाशी पोहोचतो आणि त्यांना मी हे सुखाचा मार्ग समजावून सांगतो डायरेक्ट. तर समर्थांना हा खालून वर न्यायचा, आपल्याला घडवायचा मार्ग हे समर्थ आपल्याला सांगत आहे. मग कसं म्हणले की ह्या ज्या आपले प्रश्न आहेत ना, या माझ्या मीच काय करायचं, त्याला सुखी कसं करायचं, त्याची तक्रार कशी बंद करायची, या सगळ्याची उत्तर ते आपल्याला देणारे समर्थ. तर हे म्हणतात की महावाक्याचा विचार करा, तर ते विचार करून हे सांगतायत की ती तन्मयता आहे ना, ती तन्मयता ही तात्पुरती नसावी. ती तन्मयता ते आपल्याला कायमची तन्मयता, अनायसाची हुकमी तन्मयता ते आपल्याला देऊ इच्छित आहे. त्यासाठी आपण गेल्या वेळी बघा एक्सरसाइज केला, आपल्या नेहमीची बोलण्यातली आपण वाक्य बघितली की सध्या मला तन्मयता का नाही, मला हा प्रश्न का पडतो, या माझ्या मीच करायचं काय आता. तर ही जी सगळी आपण गेल्या वेळी वाक्य बघितली, हो त्यांनी मला तात्पुरतं बरं तर वाटतं, पण समर्थांचं सांगणं कसं की समर्थ आपल्याला विचार कसा करायचा आणि कसला करायचा ते शिकवताना ते सांगतायत की ह्या ज्या वाक्यांनी, ह्या संभाषणांनी, ह्या स्थितीमध्ये मला जो आनंद मिळाल्यासारखा वाटतो, त्यामध्ये मी कुठं आहे हे आपण गेल्या वेळी बघितलं. हा आपला अन्नमय कोश आहे. मी छान दिसणं किंवा न दिसणं, माझे रिपोर्ट येणं हे माझ्या प्राणमय कोशाचं रिझल्ट आहे, किंवा मनोमय कोशाचा रिझल्ट माझा स्वभाव आहे, किंवा विज्ञानमय बुद्धिमय कोशाचं माझं कुठलं समस्या सोडवणं आहे. पण हे व्यवहारातलं झालं. आणि त्याच्यापेक्षा आणखीन बरेच कोश आहेत, त्यामध्ये आपण आपल्या स्वतःला इतकं गुरफटून ठेवलंय, त्यामुळे मला दुसरी कुठलं विचार करायला सवडच नाही भासत. आणि ह्या कोशातनं गुरफटलेलं समर्थ आपल्याला सोडवणार आहेत. आणि ते कसं सोडवणार आहेत, तर ते जाणीव करून देत आहे की हे सगळे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, हे जे सगळं ज्ञान आतापर्यंत आपण जमा केलंय की नाही, ते त्यांनी सांगितलं बहुधा ज्ञान, किंवा त्याला ते म्हणतात देहबुद्धी. देहबुद्धीमध्ये अडकलाय म्हणजे अन्नमय कोशात अडकलाय, प्राणमय कोशात अडकलाय. तर हे यातनं ते आपल्याला बाहेर काढायचा त्यांचा आपल्याला प्रयत्न आहे. त्या अर्थानं ते आता मुख्य ज्ञानाचं लक्षण सांगतात. की कसं सांगतात ते,
की स्वतःचे खेरीज ज्याचे ज्याचे म्हणून ज्ञान आहे त्याला ते अनात्म विषय ज्ञान किंबहुना अज्ञान किंवा देहबुद्धीचं ज्ञान, पण ते अज्ञानच म्हणतात. आणि ते त्याला अज्ञान का म्हटलं किंवा हा आता बहुधा ज्ञान समासाचा हा सारांश आहे बघा. काय म्हणतात की देहबुद्धीच्या प्रयत्नामधनं विज्ञान, विद्या किंवा कला यांची वाढ होते. पण ह्यामध्ये कसं असतं की ही वाढ आहे ना, त्या वाढीने पूर्ण समाधान मिळत नाही. आणि म्हणून ते आपल्याला महावाक्याचा उपदेश देताना म्हणले, सकळ साधनाचे फळ ज्ञानाची शिगची केवळ, जेणे संशयाचे मूळ निशेष तुटे. आणि आपण मगाशी बघितलं की वेदांत समजावून सांगण्याची शंकराचार्यांची रीत वेगळी आणि समर्थांची रीत वेगळी. तर समर्थांचा आत्मविश्वास कसा अगदी उतू जात आहे. ते म्हणतात पुष्कळ ग्रंथ आहेत पण त्यांचा अर्थ एकच आहे. तो वेदांनाही सांगता येणार नाही. नीती नीती म्हणतील, पण तो मी गुरु कृपेने तुला तेची आता येची क्षणी बोधीन गुरु कृपे. केवढा त्यांचा जबरदस्त आत्मविश्वास आहे बघा. आणि म्हणतात तुम्हाला संस्कृत जरी येत नसलं तरी माझा स्वामी माझ्या त्याच्या कृपेसहित माझ्या हृदयी बसत आहे आणि त्यांनी मी तुम्हाला हे ज्ञान करून देतो मी. मग ते काय सांगतात, न करिता वेदाभ्यास, बघा 35वी ओवी आहे, न करिता वेदाभ्यास अथवा श्रवण सायास प्रयत्ने विण सौरस सद्गुरु कृपा. सौरस म्हणजे सुलभ, गुरुकृपा सुलभ आहे. त्यांनी काय होतं, असो ऐसा जो वेदांत, त्या वेदातनं मिळवायचं काय, त्या मतितार्थ काय मिळवायचा वेदातनं, तो गहन जो परमार्थ तो तू ऐका आता. आणि आता ते सांगतात की अरे गहनाचेही गहन ते तू जाण सद्गुरु वचन, सद्गुरु वचने समाधान नेमस्त आहे. नेमस्त म्हणजे नक्की, खात्रीचं, सुलभ, की सद्गुरु जे सांगत आहे ते वेदांताहूनही गहन जे आहे परमार्थ, ते म्हणजे सद्गुरु वचन. किती दृढ त्यांची निष्ठा आहे बघा. सद्गुरु वचन तोची वेदांत, सद्गुरु वचन तोची सिद्धांत, सद्गुरु वचन तोची दारांत सप्रचित आता. ते अत्यंत गहन माझ्या स्वामीचे वचन, जेणे माझे समाधान अत्यंत झाले. आता बघा ते समाधान हे शब्द पॉझिटिव्ह अर्थाने पण वापरतात आणि दुसऱ्या अर्थाने काय म्हणतात, जे जिथे संशय सगळे माझे निवळले त्यालाच ते समाधान म्हणतात. समाधानाला ज्ञान असं सुद्धा म्हणतात. आणि पुढे म्हणतात, ते हे माझे जीवीचे गुज, गुज म्हणजे गुपित, ते सांगतो म्हणतो तुझ. समर्थ किती आपल्याला मित्रासारखं जवळ घेऊन सांगतात, कारण की अरे ये मी तुला माझ्या अगदी मनातलं गुपित सांगतो. जरी अवधान देसी मज, तरी आता येच क्षणी. आता बघा शिष्य कसा म्हणतो, शिष्य त्यांच्या इतक्या प्रेमाने, विचार करा की समर्थांसारखे आपल्याला सांगतात, अरे ये बस ये ये तुला मी माझी अगदी गुपित सांगतो. शिष्य भारावून गेला. शिष्य म्लान वदने बोले, धरली सदृढ पाऊले, मग बोलो आरंभिले गुरुदेवी. काय सांगितलं गुरुदेवांनी, अहम ब्रह्मास्मी महावाक्य, येथीचा अर्थ अतर्क्य, तोही सांगतो ऐक्य गुरु शिष्य जेथे. आत्मा आणि ब्रह्माचं ऐक्य, त्यालाच ते गुरु शिष्य ऐक्य सुद्धा म्हणतात. आणि जे विचारांचा खल करून अतर्क्य आहे ते सांगतात की ते आता सांगतो ऐक्य गुरु शिष्य जेथे. ऐक शिष्या येथींचे वर्म, स्वये तूची आहे सी ब्रह्म,
ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. अरे बापरे, शिष्याला सांगितलं, अरे सोये तूच आहेस ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. आणि कसं म्हणले की बघा, नवविधा भक्तीच्या समासाच्या आधीच्या शेवटच्या समासात त्यांनी ओळख करून देताना म्हणले, नवविधा प्रकारे भजन त्यात मुख्य ते आत्मनिवेदन, ते समग्र प्रकारे कथन कीजेल आता. की ते आत्मनिवेदन भक्ती सांगितली ना त्यांनी, 9 प्रकारची भक्ती सांगितली, त्यात जे आत्मनिवेदन जी भक्ती सांगितली त्याचा आता हे संदर्भ या ब्रह्मास्मी वाक्याशी ते लावतात. तो कसा लावतात, तो हा जो अर्थ आहे महम ब्रह्मास्मी महावाक्य, त्याचा अर्थ या आत्मनिवेदनाने कसा लावतात ते आता आपण बघू. कारण नवविधा प्रकारामध्ये आत्मनिवेदन जी भक्ती आहे ना, आणि शिष्यानी गुरुला अत्यंत शरण जाणं आहे, हे दोन्हीचा ह्याच्यामध्ये मिलाप होणं अत्यंत जरूर आहे. ते कसं जरूर आहे तर बघा की ही जी ओवी आहे, शिष्य म्लान वदने बोले धरिले सदृढ पाऊले. तर बघा तुम्हाला ही अशीच्या अशी ओवी सगुण परीक्षा वैराग्य निरूपणात त्या 3ऱ्या दशकातली शेवटच्या समासातली उभी आहे की त्यामध्ये ते म्हणतात, वक्ता म्हणे हो एक भावे भगवत भजन करावे, जेणे होईल स्वभावे समाधान ते सांगा ना. आणि ह्या समासाच्या आधीची 5व्या समासात शेवटच्या वेळी ते काय म्हणले, तरी ते कैसे आहे ज्ञान समाधानाचे लक्षण, ते मज निरोपावे. तर हे ज्ञान जे आहे, ज्ञान ते ज्ञान कुठलं, महावाक्याचं ज्ञान. आणि स्वगुण परीक्षा झाली. स्वगुण परीक्षा म्हणजे काय, या 5 कोशांचा विचार करून त्या शिष्याला त्यावेळेस कळलं की ह्या 5 कोशात समाधान नाही. व्यवहार म्हणून मला ते थोडं बघायला लागेल, पण 5 कोशांकडे लक्ष द्यायला लागेल, दुर्लक्ष करायचं नाहीये. पण भगवत भजन कसं करायचं ते सांगताना समाधान मिळणार, खात्री भगवत भजनाने समाधान मिळेल. या अर्थाने त्यांनी स्वगुण परीक्षा करून गुरुना कसे म्हणले, कैसे करावे भगवत भजन कोठे ठेवावे हे मन, भगवत भजनाचे लक्षण मज निरोपावे, ऐसे म्लान वदने बोले धरिले सदृढ पाऊले. तर असे एक टीकाकार म्हणतात की समर्थांच्या घरी विद्या देवता सरस्वती जिभेवर त्यांच्या वाहत होती, त्यांना काय शब्दांची कमी होती का? त्यांनी अशीच्या अशी ओवी, अर्धी ओवी तिथून इथे रिपीट का केली? त्यांना काय शब्द कमी पडत होते? ते म्हणले नाही. तर ते म्हणले भगवत भजन आणि महावाक्याचा अर्थ हे दोन्ही एक समजावं, तोच विचार इथे करावा. ज्या अर्थाने ऐसे म्लान वदने बोले धरले सदृढ पाऊले, कंठ सद्गतीत गळाले अश्रुपाद दुःखे, ती एकात्मताच इथे पुन्हा आहे. आणि त्यावेळेस कसं म्हणले, गुरु काय म्हणले असं बघून, देखून शिष्याची अनन्यता भावे वोळला सद्गुरु दाता, स्वानंद तुंबळेल आता पुढीले समासी. ते स्वानंदाचं वर्णन आहे. आणि स्वानंदाचं वर्णन करताना ते कसं म्हणाले की म्लान वदने बोले, त्या म्लान वदने बोलून शिष्याला ते सांगत आहेत आता की मी पण तुझ्यावर अत्यंत प्रसन्न झालो, आणि जर तू माझ्या बोलण्याकडे लक्ष देशील तरी आता येत क्षणी तुला समजेल. तर हे तू धरले सदृढ पाऊले या एकाग्रतेने ऐक मात्र. आणि ते ऐकताना लक्ष काय त्याने सांगितलं की जरी अवधान देसी मज, तरी आता येत क्षणी. अवधान देऊन काय करायचंय आता, नवदा भक्तीने अंतःकरण मी शुद्ध केलं. आता आपला प्रवास झाला 3ऱ्या दशकापासून, आता आपण 5व्या दशकापर्यंत आलो. तर ही नवदा भक्ती मी अंगीकारली.
आणि आता मी महावाक्य समजून घ्यायला तयार आहे असं गुरूंना वाटलं. आणि ते नवविधा भक्तीची परिणिती जी आत्मनिवेदनात व्हायची, ते आत्मनिवेदनच ते आपल्याला सांगत आहे की आत्मनिवेदनात काय होतं. ज्ञानवन्नी प्रगटे तेने दृश्य केर आटे. जे पंचकोश आहेत ना, ज्याला त्यांनी आधी विचारलं होतं की अरे तर पंचकोशांची स्तुती आहे, त्यात पंचकोशामध्ये तू कुठं आहेस. त्या पंचकोशांनाच ते आता इथे दृश्यला केर म्हणजे कचरा. केर आपण जपून ठेवतो का कुठे. ते म्हणलं तो सगळा उडून जातो. ज्ञान वन्नी म्हणजे अग्नी. त्या अग्नीमध्ये हा केर कचरा सगळा जळून जातो. आणि तदाकार मूळ तुटे भिन्नत्वाचे. आपल्याला जे संशय आहेत ना, आपल्याला बघा मी माझ्याविषयी कधी संशय नसतो. संशय नेहमी दुसऱ्या कशावर तरी असतो. आणि त्या दुसरं काय जे आहे त्यालाच ते म्हणतात भिन्नत्व. मग भिन्नत्वाने काय होतं. भिन्नत्वे वृत्ती फिरे तो दृश्य असताच ओसरे. सहजची येणे प्रकारे झाले आत्मनिवेदन. मिथ्या आहे असं कळलं, वृत्ती फिरली. काय वृत्ती फिरली की जे मिथ्या आहे, मिथ्या वृत्ती फिरली ती. आणि तो दृश्य असताच ओसरे म्हणजे त्या दृश्यापासून ती दूर गेली. मग दूर जाऊन कुठे आली. परत आली माझ्या अंतःकरणात परत आली. कशी परत आली त्याचं एक सुंदर एक गमतीचं उदाहरण तुम्हाला सांगतो की मिथ्या वृत्ती, बाहेर जगाची वृत्ती मिथ्या आहे, खोटी आहे, ही कळल्यावरती ते दृश्य ओसरलं म्हणजे काय. भिन्नत्व गेलं. किंवा ज्ञान म्हणीतनं केर आटला म्हणजे कसं. एकदा एका भिक्षेला गुरुजींबरोबर गेले होते सगळेजण. तर बसले होते आणि आतमध्ये जेवण व्हायला त्यांनी सांगितलं थोडा उशीर आहे, वेळ आहे. तर गुरुजींना फळ ते केळं त्यांना खायला आवडतं. तर त्यांच्याकडे काय समोर ते टेबलावरती केळी होती. आणि घरचे जे होस्ट होते ते कामाच्या गडबडीत बाहेर कोणीच नव्हते, आतमध्ये स्वयंपाकघरात काम करत होते. तर गुरुजींबरोबर जे बरोबर सगळेजण आले होते त्यांच्यातला एक जण गेला आणि त्यांनी काय केलं, ते टेबलावरचं केळं होतं त्याला असं वाटलं की ते स्वामीजींना खायला द्यावं, वेळ आहे जेवायला, उशीर आहे, गुरुजींना भूक लागली आहे म्हणून ते त्यांनी तो केळं तोडायला गेला. ते प्लास्टिकचं होतं केळं. ते डेकोरेशनची केळी असतात ना, ते तुटलं. ते प्लास्टिक तुटलं. ते तुटलं की कळलं, हसले सगळेजण. तर गुरुजी नुसते बघत होते त्याच्याकडे. तर तो गुरुजींना काय म्हणाला की तुम्हाला माहिती होतं का की हे प्लास्टिकचे आहे. तर गुरुजी त्यांच्या ज्या घरी भिक्षेला आले होते ते आधी बरेच वेळा आले होते. ते म्हणले हो मला माहिती होतं आणि म्हणूनच मला त्या केळ्याचं आकर्षण वाटलं नाही. तुला माहिती होतं म्हणून तुला माहिती नव्हतं म्हणून तुला आकर्षण वाटलं. मग तर खजील झाला थोडासा. कोणी बोले ना. मग गुरुजी काय म्हणले की म्हणे जगाचं असंच आहे म्हणे. एकदा म्हणे जगाविषयी आकर्षण संपलं मग म्हणे आपण जगाकडे धावत नाही. ते मिथ्यत्वे वृत्ती फिरे ते असं आहे. सहजची येणे प्रकारे झाले आत्मनिवेदन. मग आता त्यांनी सांगितलंय की वेदांत नको, मला फक्त गुरुची कृपा, माझ्या हृदयात गुरु सकट आहे, त्यांनी तुला मी देतो सुख. असो गुरुचे ठाई अनन्यता, तरी तुझं कायेसी रे चिंता. वेगळेपणे अभक्ता उरोचित. तू अभक्त म्हणजे जो विभक्त नाही तो भक्त, हो की नाही. तर म्हणजे तू अभक्त का राहतोस, वेगळा का राहतोस. आता हेची दृढीकरण व्हावया करी सद्गुरु भजन. सद्गुरु भजने समाधान नेमस्त आहे. बघा त्यांनी आधी काय सांगितलं, स्वये तूची आहेस ब्रह्म, येणे विषयी संदेह मनामध्ये मुळीच बाळगू नकोस. सुख सुख हे बाहेर नाही आतमध्ये आहे. आणि गुरुच्या ठिकाणी एकदा अनन्यता आहे असं म्हटलं. गुरुंनी बोलावून सांगितलं की अरे ये, मी तुला माझ्या मनातलं अगदी गुपित सांगतो.
आणि त्यांनी गुपित करून हे सांगितलं. तर मग ते म्हणले मग आता तुला चिंता काय. पण आता असं आहे, त्यांनी आपल्याला सांगितलं. मग बघा, समर्थांना सुद्धा कल्पना आहे. समर्थ काय म्हणतात की हे जे काही मी उपदेश दिला, ज्ञानवन्नी पेटवण्याचा ते प्रयत्न करत आहे, दृश्य केर आटवण त्यामध्ये जळेल असं सांगत आहे. पण हा उपदेश दृढ व्हायला पाहिजे ना, तर मनात घट्ट बसायला पाहिजे. मग त्यासाठी मी काय केलं पाहिजे, तर ते काय म्हणतात, ते व्हावया करी सद्गुरु भजन. सद्गुरु भजने समाधान नक्की. नेमस्त म्हणजे नक्की, खात्रीचं, सुलभ, नेमस्त आहे. मग आता आपण करूया भजन. करायचं का? चला आता मी बघा आपण भजन करू. हेची दृढीकरण व्हावया करी सद्गुरु भजन. सद्गुरु भजने समाधान नेमस्त आहे. चला भजन करू. गुरुध्यायी 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 गुरु परते साधन नाही. गुरु परते गुरु परते साधन नाही. गुरुध्यायी गुरुध्यायी गुरु परते साधन नाही. गुरु परते साधन नाही. केले सद्गुरु पूजन. केले सद्गुरु पूजन. हेची माझे अनुष्ठान. हेची हेची माझे अनुष्ठान. हेची माझे अनुष्ठान. हेची माझे अनुष्ठान. गुरुध्यायी गुरुध्यायी गुरुसेवेचा संकल्प. गुरुसेवेचा संकल्प. सद्गुरु सेवेचा संकल्प. हेची माझे पूर्ण तप. 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 गुरुध्यायी गुरुध्यायी शांतीश्वर सांगे मर्म. शांतीश्वर सांगे वर्म. गुरु तोची परब्रह्म. गुरु तोची गुरु तोची परब्रह्म. गुरु तोची परब्रह्म. गुरु तोची
तोची परब्रह्म गुरुतोची परब्रह्म गुरुध्यायी 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 गुरु परते साधन नाही गुरु परते साधन नाही गुरु परते साधन नाही गुरु परते साधन नाही गुरुध्यायी 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 ध्यायी श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. की गुरुनी सांगितलं की आता तुला चिंतेचं काही कारण नाही. त्यालाच ते सांगतात, या नाव शिष्या आत्मज्ञान येणे पाविजे समाधान भवभयाचे बंधन समूळ मिथ्या. हे मूळ कशात आहे की भवभयाचे बंधन जे आहे त्याचं मूळ समजायला पाहिजे. ते मूळ कशात आहे? मूळ माझ्या देहबुद्धीत आहे. म्हणून ते म्हणतात, देह मी वाटे ज्या नरा तो जाणावा आत्महत्यारा. म्हणजे गुरुनी जे आपल्याला सांगितलं, मला सांगितलं की माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. मग समजा जर वाटत नसेल त्याचं कारण ते स्वतःच सांगत आहे की देह मी वाटे ज्या नरा तो जाणावा आत्महत्यारा देहाविवानी येर झारा भोगिल्याच भोगी. की त्यांनी आत्महत्यारा शब्द, आता बघा आपण म्हणतो आत्महत्या केली, स्वतःला घात करून घेतला, पण संतांची परिभाषा वेगळी आहे. संत काय म्हणतात की ह्या पंचकोशांमध्येच गुरफटून गेला जो स्वतः मी आत्मा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं म्हणजे त्या आत्म्याला मारल्यासारखंच आहे. अनुल्लेखाने मारलं असं आपण ऐकतो की आपण कोणाकडे दुर्लक्ष केलं. तसं तुम्ही म्हणाले आत्म्याकडे दुर्लक्ष केलं, फक्त देहालाच मी असं धरून चाललो, तो जाणावा आत्महत्यारा. मग त्यांनी काय होतं, त्यांनी मग साहजिकच देहबुद्धीमध्ये अडकून बसतो. आता आज काय हे पाहिजे ते पाहिजे सगळं देहाचं, त्याच्यामध्ये तेच आपलं जीवन होतं. मग या येर झारा टाळण्यासाठी बघा आपण काय समजतो सुख आहे म्हणून तो जसा पिंजऱ्यातला पक्षी सारखा त्याचा अडकलेला आहे, तसं आपण या पंचकोशामध्ये अडकून, येरझारा म्हणजे काय, पुढे मागे पुढे मागे, गती आहे, प्रयत्न आहे पण प्रगती नाही. त्याला म्हणतात येरझारा. जायचं कुठेच नसतं म्हणून किती काळ लोटला तरी असं वाटतं काही प्रगती झाली नाही, मला सुख मिळालं नाही. आणि हे जाणण्यासाठी बघा त्यांनी दुसऱ्या एका ठिकाणी करुणाष्टकामध्ये इतका एक सुंदर श्लोक घातलाय, तिथे बरोबर हाच शब्द घातलाय, येरझारा. येरझारा शब्द त्यांनी कसा अगदी योग्य घातलाय बघा. आणि त्याच्या आधी आपण तो करुणाष्टकाचा श्लोक बघू, पण या येरझारा शब्दाचा आधी अर्थ समजून घेऊ. की कारण आता पुढे आपण या पंचकोशांमध्ये पंचकोश विवेक करणार आहोत. तर स्थूल मानाने येरझारा कशा घालतो, जागेपण, झोपण, स्वप्न. मग स्वप्न म्हणजे काय, म्हणले स्वप्न म्हणजे झोपेत जागणं म्हणजे स्वप्न. आणि निष्काळजीपणे जगणं किंवा आत्महत्यारा म्हणजे आत्म्याकडे दुर्लक्ष करून जगणं म्हणजे जागेपणी झोपणं. आणि हे परस्परावर अवलंबून आहे. आणि किंवा दुसऱ्या एका अर्थाने आपण जागून थकला की झोपतो आणि निजून थकलो की जागे होतो. की हे असं आपलं तमसामधनं, रजसामधनं तमस, या येरझारा आपल्या सर्व आहेत की नाही. तर अशा या येरझाऱ्यातनं आपण निघालं पाहिजे बघा बाहेर. कसं म्हणाले करुणाष्टकामध्ये,
नको द्रव्यदारा नको येर झारा, नको मानसी ज्ञान गर्वे फुगारा, सगुणी मज लाविरे भक्ती पंथा, रघुनायका मागणी हेची आता. की नको द्रव्यदारा नको येर झारा, नको मानसी ज्ञान गर्वे फुगारा. या सगळ्याला नको मानसी ज्ञान गर्वे फुगारा, ह्यालाच ते देहाभिमानामध्ये पुनरावृत्ती पुनरावृत्ती भोगल्याच भोगी सदा. त्याच्यातनं दूर जायचं असेल तर गुरुनी जे सांगितलं, आणि त्यांचे गुरु साक्षात रघुनायक राम म्हणून ते रामापाशी मागतात, सगुणी मज लाविरे भक्तिपंथा, रघुनायका मागणी हेची आता. आता ह्या उपदेश दृढ पटण्यासाठी काय करावं बघा, त्यांच्या ओव्या किती समर्पक आहेत. प्रश्न मनात आल्याबरोबर लगेच उत्तर आहे. शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांती सजावे, तेणे गुणे दृढावे परमार्थ हा. बघा, तुमच्यापैकी आपण पण सगळेजण, तुमच्यापैकी सुद्धा अनेक जणांनी हे विचार व्यक्त केले आहे की दासबोध वाचत असताना अभ्यास वर्गामध्ये हा अगदी छान पटल्यासारखं वाटतं, पण ते नंतर पटत नाही हो, नंतर राहत नाही. त्यासाठी रामदास स्वामी आपल्याला युक्ती सांगतायत. काय युक्ती आहे ही? शिष्या एकांती बैसावे, मग एकांतात बसून काय करायचं? स्वरूपी विश्रांती सजावे. म्हणजे काय? विश्रांती, आता जे आपण विश्रांती, स्वरूपीची विश्रांती आपल्याला नाही, म्हणजे आपण करत आहोत तेच रामदास स्वामींनी पुढच्या श्लोकात सांगितलंय की म्हणाले, एकांती जाऊन तू जर विचार केला नाहीस तर म्हणाले, शिष्या मुक्तपणे अनर्गळ करीसी इंद्रिये बाष्कळ, तेने तुझी तळमळ जाणार नाही. तर हे एकांती बैसावे म्हणजे काय, त्याचा एक सुंदर अर्थ बघा. रामदास स्वामींचं सांगणं आणि चिन्मयानंदांचं सांगणं कसं, त्यांची मनोरचना जणू काही एक होती, अगदी सुरेख होती. तर आपल्या आपण मदत घेऊ चिन्मयानंदांची, की एकांती जाणं आणि स्वरूपी विश्रांती पावणं म्हणजे काय, किंवा त्याने कारण का इतकं ठासून सांगितलं रामदास स्वामींनी की ह्याशिवाय माझी तळमळ जाणार नाही. तर चिन्मयानंदांचं ऍज आय थिंक नावाचं एक पुस्तक आहे. छोटे छोटे निबंध आहेत, दीड पानाचेच निबंध आहेत, इतके छोटे आहेत. त्याचं मराठी भाषांतरही झालेलं आहे. त्याच्यामध्ये एकांत विषयावरती त्यांचा एक छोटा लेख आहे, एकांत. आता रामदास स्वामींनी सांगितले आपल्याला, शिष्या एकांती बैसावे. चला आपण एकांतात बसू आणि चिन्मयानंदांनी सांगितलंय तसं आपण विचार करू. त्याच्यात ते काय म्हणतात, चिन्मयानंद काय म्हणतात, खरे पाहता नीरव शांत वातावरणासारखं सारखा दुसरा खरा सच्चा सोबती कोणीच नाही. पण हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे की एखादे निर्जन स्थान, मनुष्य वस्तीपासून दूर कुठेतरी लांबचे ठिकाण म्हणजेच काही एकांतवासाचे स्थळ नव्हे. म्हणजे इथे एकांत आहे, पण हेच काही एकांतवासाचे स्थळ नव्हे. मग एकांतवास आणखी कुठे कुठे आहे? तर एकांत काही माणसापासून अमुक इतक्या मैलावरचे ठिकाण अशी मोजमाप करता येण्यासारखी वस्तूच नाही. बघा, चिन्मयानंद आपल्याला समजावून सांगतात, त्यांचे शब्द आहेत की एकांत काही माणसापासून अमुक इतक्या मैलावरचे ठिकाण अशी मोजमाप करता येणारी वस्तूच नाही. एकांत ही खरे पाहता मनाचीच एक अवस्था आहे, आणि ती अवस्था रामदास स्वामी आपल्याला देऊ इच्छित आहे. इतका सुंदर ताळमेळ आहे बघा, की ज्या मनोवृत्तीनी, ज्या संदर्भाने रामदास स्वामींनी एकांत शब्द वापरला आणि ते जिथे ते आपल्याला स्वरूपी विश्रांती जावे सांगतायत, अगदी तोच अर्थ चिन्मयानंदांनी आधुनिक भाषेत सांगितला. एकांत ही अशी काही इतक्या मैलावर शहरापासून लांब म्हणजे एकांत अशी वस्तू नाहीये. एकांत ही खरे पाहता मनाचीच एक अवस्था आहे. आणि पुढे एक ते इतकं काय म्हणतात, आपल्या भाषेत सिक्सर म्हणजे क्रांतिकारक विधान म्हणतात,
ते म्हणतात जो स्वतःचे मन स्वतः रमवू शकतो तो कधी एकाकी नसतोच. एकटे पण आणि एकांत यात फरक आहे. एकाकी वाटणं आणि एकांतात असणं यात खूप फरक आहे. तर ते म्हणतात जो स्वतःचे मन स्वतः रमवू शकतो. तर हे जे स्वतःमध्ये रमवणं आहे ना, त्यालाच रामदास स्वामी स्वरूपी विश्रांतीस जावे असं म्हणतात. बघा तुमच्याकडे पुस्तक असेल तर बघा, माझ्याकडे जे आहे त्यात 32व्या पानावरती हा पॅराग्राफ आहे. चला पुढे बघू, कळला आपल्याला अर्थ. तर म्हणाले देहबुद्धीचे ज्ञान काय असतं, हे एकांतामध्ये होतं काय, तर देहबुद्धीचे ज्ञान हे अविद्या मिश्रित असतं आणि ते मायेच्या कक्षेत असल्या कारणानं हे देहबुद्धीचं ज्ञान जरी असलं तरी त्यातनं अनिश्चितपणा आणि संशय काही जात नाही आपला. आणि जिथे संशय आहे तिथे असमाधान आहे. आणि देहबुद्धीचे तोंड, ह्याला कारण काय, तर देहबुद्धीचे तोंड इंद्रियांकडे असतं आणि इंद्रियांचं प्लेइंग फील्ड ज्याला आपण म्हणतो ते बाहेर, त्यांचं इंद्रियांचं तोंड जगाकडे असतं. मग एकांतामध्ये स्वस्वरूपी विश्रांती मिळते. म्हणजे काय होतं, तर आत्मबुद्धीमध्ये जिथे स्वस्वरूपामध्ये इंद्रियांचे तोंड बुद्धीकडे आणि बुद्धीचे तोंड आत्म्याकडे असते. तर ते कसं ते रामदास स्वामी सांगतायत. ऐक शिष्या सावधान आता भविष्य मी सांगेन, जया पुरुषास जे ध्यान तयासी तेची प्राप्त. बघा, आपण आपापल्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेले आहोत. आपण युनिव्हर्सिटीमध्ये कुठे जाऊन ज्ञान संपादन केलं, जे मी ध्यान केलं, त्या पुस्तकांवर जे आपण शिकलो ती विद्या आपल्याला प्राप्त झाली, पण त्याने आपल्याला समाधान नाही मिळालं. तर रामदास स्वामी हा क्रम सांगतायत. किंवा आता आपण आत्मज्ञान मिळवायला स्वस्वरूपामध्ये विलीन व्हायचा निश्चय केला तर रामदास स्वामी सांगतात आता मी तुला भविष्य सांगतो. काय की मनुष्यामध्ये अशी शक्ती आहे जी ज्या पुरुषास जे ध्यान तयासी तेची प्राप्त. तर शिष्य जर एकांतात जाऊन विचार करेल तर स्वस्वरूपाबद्दल त्याला स्वस्वरूप मिळेलच असं त्यांना सांगायचंय. आणि स्वस्वरूपात जाऊन विचार कसा करायचा, तर हा जो आपण अनेक प्रकारचे विवेक बघितले, या 66 71 या अवस्थात्रय विवेक किंवा आपण आत्मानात्म विवेक, साध्य साधन विवेक, हे पुढे हे विषय दासबोधात येणार आहेत. तर यातला अवस्थात्रय विवेकाचा म्हणजे जागृत, स्वप्न, सुषुप्ती जे आपण मगाशी बघितलं. मगाशी मी थोडं व्यंगात्मक सांगितलं की जागा राहून दमलो की झोपलो, झोपून दमलो की उठलो, असं नाही बरं का. की हे वेदांताच्या दृष्टीनं अवस्थात्रय विवेक आहे ते सांगणार आहे. पण त्यातनं शिकायचं काय, तर मिथ्या आहे जागृतासी परी वेढा लाविले निद्रिस्तासी, जागा झालिया तयासी भयेची नाही. या ओव्यांमध्ये सांगतात 67 68 ओव्यांमध्ये ते सांगतात की स्वप्नामध्ये जर तुम्हाला भीती वाटली मग ती भीती जाग झाल्यावर जाते का, अगदी ती उरतच. भीती नाही असं म्हणता सुद्धा येत नाही, कारण तो प्रसंगच नसतो. स्वप्न गेलंच. मग म्हणून म्हणाले अविद्या झोप येते भरे परी भरे सर्वांगी काविरे, पण जागृती श्रवणाद्वारे मनने करावी. श्रवणाद्वारे मननाने आपण जाग व्हावं, असं ते आपल्याला जाग व्हायचा प्रयत्न सांगतायत. आणि जागृतीची ओळखणं ऐकतयाचे लक्षण, जो विषयी विरक्त पूर्ण अंतरापासून. विषयी विरक्त म्हणजे हे जे 5 कोशामध्ये गुरफुटून गेलेलं आहे त्याच्यातनं मी विरक्त झालो, सुटलो, मग त्याला विरक्त म्हणलं. आणि ते विरक्त झालं त्यालाच म्हणाला ते जागृत झालं. जिथे हे म्हणजे स्वप्नवत, स्वप्नातलं जे भय आहे ते जाग झाल्यावर जसं आपोआप जातं, तसं श्रवण आणि मननाद्वारे माझं सध्याचं जे भय आहे ते जाणार आहे. आणि आता ते कसं जाणार आहे त्याच्या पायऱ्या सांगतात. कारण शिष्य म्हणला हे तुम्ही सांगितलं की विषयी विरक्त, पण मला तर काही विरक्ती नाही हो, मग मी हे श्रवणाद्वारे मननाद्वारे मी जागा होईन का. तर म्हणून ते आता
क्रम सांगतायत की जेणे विरक्तीच न यावी. शिष्य म्हणला मला विरक्ती नाही, काय करू, मला समजत नाहीये, तुमच्यावर माझी श्रद्धा आहे, पण तुम्ही सांगता की मी ब्रह्म आहे, ते मला उमजत नाहीये. ते चार पायऱ्या सांगतायत आणि ह्या 4 पायऱ्या म्हणजेच या दशकातले शेवटचे 4 समास आहेत, 7, 8, 9 आणि 10. त्याला त्यांनी बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध हे हा क्रम आहे. जो सिद्ध आहे, सिद्ध होणं म्हणजे काय, की आत्म ब्रह्म ऐक्य समरण म्हणजे सिद्ध. सध्या मी कसा आहे, बद्ध आहे, या पंचकोशात बद्ध आहे. मग माझ्या मनात अगदी प्रगट इच्छा व्हायला पाहिजे काय, की हे पंचकोश मिथ्या आहे, व्यवहारापुरती त्याला किंमत आहे, पण खरं सुख या पंचकोशात नाही. अशी मनात इच्छा आली, त्याला रामदास स्वामी म्हणतायत मुमुक्षु. आणि तो मुमुक्षुची प्रगट झाला इच्छा त्याची, आणि त्यांनी त्या इच्छेला धरून बसला की आता मी हे सोडणार नाही हा मार्ग, की त्याला म्हणले साधक. हा जो क्रम आहे हा पुढच्या 4 ओव्यात सांगताय की जेणे विरक्तीस न यावी तो साधक ऐसे जाणावे. मग बघा, आपल्याला आता संज्ञा काय मिळाली, साधक. पण आपण जर साधन केलं नाही, तेणे साधन करावे थोरी व सांडुनी. थोरी व सांडुनी म्हणजे असं नाही म्हणता का मी PhD आहे, माझा इतका मी मोठ्या कामावर, मी असं CEO आहे, मी कसं काय जप करू, मी कसं काय देवाला नमस्कार करू. नाही, हे पंचकोशातली उच्चपणा पंचकोशात ठेवा. मी जो ऑफिसर आहे तो ऑफिसमध्ये ठेवून या. दासबोधामध्ये आलो पण की आपण सगळे साधक आहोत. मग जो मग ज्याच्या मनाला आवडत नाही ना साधन, माझ्या मनाला ज्या दिवशी साधन आवडत नाही त्या दिवशी मी साधक भूमिकेत धडम करून बद्ध अवस्थेत खाली येतो. रामदास स्वामी म्हणतात, साधक न मने जयाला तो सिद्धपणे बद्ध झाला. त्याला ते म्हणजे हे व्यंगात्मक बोलणं आहे. मग ते म्हणतात, त्याहुनी भला मुमुक्षु भला ज्ञान अधिकारी. मुमुक्षुला ते ज्ञानाचा अधिकारी म्हणतात. कारण मला माहिती आहे साधन काय आहे, आणि ते साधन मी मनाने नाकारून मी बद्धपणाला कवटाळतोय, म्हणून ते म्हणले तू सिद्धपणे बद्ध झालास. मग शिष्य म्हणतो की मला आणखीन सांगा, असं थोडक्यात नको. तेव्हा शिष्य केला प्रश्न, कैसे बद्ध मुमुक्षाचे लक्षण. साधक सिद्ध ओळखणं कैसी जाणावी. मी ओळखायचं कसं की मी बद्ध आहे का साधक आहे का मी मुमुक्षु आहे. तर रामदास स्वामी म्हणतात, याचे उत्तर श्रोतयासी दिदले पुढील समासी. सावध श्रोती कथेसी अवधान द्यावे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे शुद्ध ज्ञान निरूपण नाम समास 6वा. तर हे जे 4 शब्द व्याख्या त्यांनी हे पारिभाषिक शब्द वापरले, साधन, साधक, बद्ध, मुमुक्षु आणि सिद्ध. सिद्ध ओळखणं हे आता ते सांगणार आहेत. तर आता आपण इथे थांबू आणि आपण बघूया, चर्चा करू. काही तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. तर मी आधी असं करतो, मी प्रार्थना म्हणतो, मग ज्यांना प्रश्न विचारायचे नसतील ते मग त्यांनी जायला हरकत नाही. मग आपण बाकीचे ज्यांना आहेत वेळ असेल त्यांनी आपण चर्चा करू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.